गव्हाची काढणी झाली, शेतात सगळीकडे पाचट. आता याचं काय करायचं? सोपा मार्ग म्हणजे जाळून टाकणे. पण हा खरंच सोपा मार्ग आहे की एक मोठी चूक? कारण वरवर सोपं वाटलं तरी या जाळण्यामुळे जमिनीचं खूप मोठं न दिसणारं नुकसान होतं. हे बघा, सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचा आत्मा, आणि जाळल्यामुळे हा आत्माच नष्ट होतो. इतकंच नाही तर पाचटामध्ये सिलिकॉन नावाचं एक मोफतचं पोषक तत्व असतं. पाचट जाळलं की हे मोफतचं सिलिकॉन गेलं, मग विकत आणा महागडी खतं. पण विचार करा, याच कचऱ्याचं जर काळं सोनं बनवता आलं तर? आणि यासाठी एक सोपा उपाय आहे, वेस्ट डिकंपोजर पद्धत. आणि याचा खर्च किती? फक्त 20 रुपये. हो, फक्त 20. चला तर मग पाहूया ही एकदम सोपी 5 टप्प्यांची प्रक्रिया. थोडक्यात सांगायचं तर पाचट मिसळा, पाणी द्या, द्रावण फवारा आणि वाट पहा. पहिला टप्पा, रोटावेटरने पाचट बारीक करून जमिनीत चांगलं मिसळून घ्या. दुसरा टप्पा, शेताला भरपूर पाणी द्या, कारण ओलावा असेल तरच जीवाणू काम करतील. आता तिसरा टप्पा, द्रावण बनवूया. 200 लिटर पाणी, 2 किलो गूळ आणि डिकंपोजरची बाटली. मग हे द्रावण 1 एकरवर फवारा आणि पुढचे 60 दिवस जमिनीत ओलावा ठेवा. आता खरी जादू सुरू होते. बघा 60 दिवसांत काय होतं ते. 60 दिवसानंतर तीच जमीन काळी, भुसभुशीत आणि एकदम स्पंजसारखी होते. फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला नुकसान तर दुसऱ्या बाजूला फायदाच फायदा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पैशांची बचत. प्रति एकर 5 ते 8 हजार रुपये वाचतात. शिवाय जमिनीत टिकलेल्या सिलिकॉनमुळे पिकांची खोडं अधिक मजबूत होतात. म्हणजेच पाचट हा कचरा नाही, ती एक प्रकारे संपत्तीच आहे. याच प्रकारे शेतातल्या आणखी कोणत्या कचऱ्यात असा खजिना लपला असेल?